तर सोलापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सध्या अंतर्गत मतभेद उफाळून आलेत। पदाधिकारी निवडीवरून पक्षातील वाद उघडपणे आता समोर आलाय। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। सोलापुरात ठाकरे गटाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। संपर्क प्रमुख सुषमा अंधारे हटाव, शिवसेना बचावचा नारा। ठाकरे सेनेचे अजय दासरींकडून हकालपट्टी करण्याची मागणी। राजकारणात वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या राजकीय वाद पेटलेले असतानाच सोलापुरात ठाकरे सेनेत पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले। पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्यांवरून हा वाद पेटलाय। शिवसेना नेत्या आणि सोलापूर संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत माजी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। त्या पद्धतीने कुणालाही विश्वासात न घेता अकार्यक्षम अशा लोकांना त्यांनी निवडी केल्या। त्यामुळं आम्ही त्यांच्यावर अतिशय नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना साकडा घालतोय की अशा पद्धतीनं सुषमाताईंना प्रवक्त्या ठेवा, पण या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून ते काम करू शकत नाहीत। त्यांची जी कार्याची पद्धत आहे ती पद्धत बरोबर नाही। माणूस जरी चांगला असला तरी कार्यपद्धती चांगलं नाही। अजय दासरी यांच्या भूमिकेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे। दुसरीकडे अजय दासरी यांनी पक्षनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षातील नव्यानं नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी दासरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। पक्ष शिस्तीचं उल्लंघन करत वरिष्ठ नेत्यांवर सार्वजनिक टीका करणं योग्य नसल्याचं पदाधिकाऱ्यांचं मत आहे। ज्यांनी अनेक पद भोगलेले आहेत, शहर प्रमुख 2 वेळा जिल्हा प्रमुख पद भोगलेले आहे आणि पद भोगल्यानंतर पक्षाची सुद्धा बांधणी केली नाही आणि पक्षाची वाहतात केली। महापालिकेला 0 रिझल्ट दिला आणि लोकसभेला आर्थिक व्यवहार केल्यामुळं शिवसेना सगळ्याच्या माध्यमातून उद्धव साहेबांकडे आम्ही पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की या नतरदष्टाला ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी। या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना ठाकरे गट सोलापुरात 2 गटात विभागली गेल्याचं चित्र दिसतंय। एकीकडे सुषमा अंधारे समर्थक तर दुसरीकडे अजय दासरी समर्थक अशी गटबाजी उघड झाली। दरम्यान या वादावर अद्याप पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। मात्र येत्या काळात हा वाद मिटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अजय दासरी यांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी देखील आहे प्रताप चव्हाण यांनी केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर ठाकरे गटाचा अंतर्गत वाद जो आहे तो हा चव्हाट्यावर आलेला आहे आणि हा वाद जे आहे ते माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कशा पद्धतीने सोडवतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।